भाजपकडून मागणी? खरं तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला सल्ला देण्याची कुठली गरज नाही. शिवसेना आजच नाही तर गेली 60 वर्ष ज्या ज्या ठिकाणी आपत्ती होते, ज्या ठिकाणी गरज लागते त्या ठिकाणी शिवसेने स्वतःहून धावून जातो आणि स्वतःहून आपल्या खिशातली मदत करते. हा शिवसेनेचा इतिहास आहे. आज आपण बघितलं असेल की मराठवाड्यामध्ये ओमराजे असतील यांच्या नेतृत्वाखाली तिथले शिवसैनिक असून देत किंवा मुंबईतले शिवसैनिक असून देत, महाराष्ट्रातले शिवसैनिक वेगवेगळ्या भागातनं आपली मदत आपल्या स्वरूपात मदत करत आहे. आणि त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची एवढी धास्ती भाजपला का? खरं तर आपण बघितलं असाल की काल शिंदे गटाच्या शिवसेनेला हा सल्ला देणं त्यांचं योग्य आहे. कारण शिंदे गटाच्या शिवसेनेने एकीकडे हा होत असताना ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गरबा सुरू आहे, एकीकडे गौतमी पाटीलला आणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंगानाच सुरू आहे. आणि त्यामुळे खरं तर हा सगळा पैसा त्यांनी किंवा गुवाहाटीला जे आता आमच्या जे आमदार राहिलेत आणि त्यांना पैसे दिले नाहीत त्यांचे पैसे खरं तर त्यांनी पूरग्रस्तांना देण्याची मागणी योग्य होती. परंतु शिवसेना हा आज आवाज उठवतोय की पूरग्रस्तांना मदत झाली पाहिजे किंवा लोकांना एक आधार आहे की शिवसेनाच आम्हाला मदत करून देऊ शकते आणि तो दावण्याचा प्रयत्न कुठेतरी ह्या विषय वेगळ्या ठिकाणी घेऊन हा करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर राज्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. आय लव्ह मोहम्मदचे सध्या राज्यभरामध्ये काही ठिकाणी बॅनर लागलेलं पाहायला मिळतं. काही पोलिसांवरती दगडफेक देखील करण्यानंतर त्यानंतर अहिल्यानगरमध्ये लाठीचार्ज देखील करण्यात आला. कसं बघताय सगळं? खरं तर आपण बघितलं असेल की राज्यामध्ये आज कुठली परिस्थिती आहे. ठेकेदारांची बिलं नाहीत म्हणून ठेकेदार आत्महत्या करत आहेत, शेतकरी आज टाहो पडत आहेत, आज शाळेतल्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश सुरू झाला नाही. असं असताना आज विषय कुठल्या तरी दुसरीकडे घेऊन या राज्यामध्ये अराजकता टाकण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच सरकार असलेला पक्ष करतोय. हे खरं तर दुर्दैवी महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण केलं तर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येतील की नाही हा शंका यापुढच्या काळामध्ये निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये शांत राहिलं पाहिजे, ही सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी अशा गोष्टी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर आता सगळीकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये पूर्णपणे शेती जी आहे ती शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. काय सरकारला तुम्ही आवाहन कराल, काय सांगाल सरकारला? नाही, खरं तर आपण बघितलं असेल की आम्ही पंजाबमध्ये वाचतोय की 1 लाखापेक्षा जास्त मदत त्या ठिकाणी जाहीर झाली आहे. आपल्याकडे अजूनही मदत जाहीर झाली नाही, अजूनही पंचनामे नाहीत. शेतकरी अजून 2-4 वर्ष उभा राहू शकत नाही. त्यामुळे पूर्ण कर्जमाफी हा एकमेव पर्याय सरकारकडे आहे. पूर्णपणे कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तर सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये एक ओंकार हत्ती जो आहे तो सध्या तुम्हाला घडते, मात्र जे वनविभाग आहे मात्र त्या वनविभागाला मात्र अपयश येताना पाहायला मिळतं. कुठेतरी त्या हत्तीला सिंधुदुर्गामध्ये तिथे ज्या ठिकाणी आणण्यात सिंधुदुर्गामध्ये खरं तर गेले वर्षभर हत्तीने धुमाकूळ घातला आहे. मला आठवते की कालच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एका हत्तीने एका शेतकऱ्याचा मृत्यू केला आणि त्यानंतर 7 एप्रिलला हे हत्ती नेले जातील म्हणून इथले पालकमंत्री यांनी स्वतः दोडामार्गे जाऊन घोषणा केली, कलेक्टरांनी घोषणा केली. परंतु हे हत्ती अजूनही तिथेच आहेत. हे सरकारचं अपयश आहे. खरं तर विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यातले वेगळ्या ठिकाणी घेऊन राहायचे आणि हत्ती आज ओंकार हत्ती परत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आला आहे आणि त्याला पकडण्याचं कुठलाही ठोस कारवाई या ठिकाणी केली नाही. खरं तर आपण वन विभागाला दोषी देण्याबरोबरच या सरकारच्या मंत्र्यांना सुद्धा दोषी मिळेल, सत्ताधाऱ्यांना सुद्धा दोषी दिले पाहिजेत की जे वारंवार आश्वासनं देतात आणि हा हत्ती काढू शकत नाही. याआधी माणगावमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा होतो तेव्हा लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आम्ही माणगावातला हत्ती 3 महिन्यामध्ये कर्नाटकमध्ये हलवला आहे. हा इतिहास या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. असं असताना हा हत्ती इतके दिवस का हे नाहीत? कारण हे ना लक्ष आता दुसरीकडे कुठे वळवायचा विषय आहे. त्यामुळे ह्या अशा गोष्टीकडे सत्ताधारी लक्ष देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.